एलिमेंट्स बी मध्ये 2 आहे, 5 आहे, 6 आहे. Tripti ma'am, can you quickly brief about the class which you have started, because the recording was not on. So when we share the recording with students, they will not get to know कि कौन सा topic है. तो आप एक बार quickly brief कर देंगे, थोड़ा सा set कर देंगे कि आज भी कौन सा topic आपने start किया. Can you brief them? Thank you. Okay. तो आज आपण सुरू करणार आहोत. टॉपिक आहे आपला सबसेट. लास्ट टाइम आपण वेन डायग्राम बघितलं. वेन डायग्राम इज द डायग्राम टू रिप्रेझेंट द सेट. सेट रिप्रेझेंट करायला आपण कोणताही क्लोज्ड फिगर म्हणजे ट्रायंगल, सर्कल किंवा मग एखादा स्क्वेअर, रेक्टँगल असं आपण जेव्हा दाखवतो तेव्हा त्याला आपण वेन डायग्राम म्हणतो. आज आपण इथे शिकणार आहोत सबसेट. सबसेट म्हणजे काय? एखादा सेट हा सबसेट केव्हा असतो? सबसेट म्हणजे जेव्हा एखाद्या सेट मधले सगळे एलिमेंट, आता बी मध्ये जे एलिमेंट्स आहेत 2, 5, 6 बी मध्ये आहेत, ते सगळेच्या सगळे जे एलिमेंट्स आहेत बी मध्ये ते ए मध्ये पण प्रेझेंट आहेत. 2, 5, 6 बघा, हा 2 आहे, हा 5 आहे, हा 6 आहे. म्हणजे बी मधले सगळे एलिमेंट ए मध्ये प्रेझेंट आहेत. मग आपण सबसेट कोणाला बोलायचं? बी ला बोलायचं. बी ला ए चा सबसेट म्हणायचं. बी इज अ सबसेट ऑफ ए बिकॉज ऑल एलिमेंट्स ऑफ सेट बी इज प्रेझेंट इन सेट ए. सगळे एलिमेंट बी चे जे आहेत ना ते ए मध्ये आहेत, म्हणून बी ला ए चा सबसेट बोलायचं. बी इज अ सबसेट ऑफ ए. समजा आणखी मी तुम्हाला एखादा एक्झाम्पल दिलं. बघा असे एलिमेंट्स मी तुम्हाला दिले. पी मध्ये ए बी सी डी ई एफ आहे आणि क्यू मध्ये बी आहे, ई आहे, एफ आहे, ए आहे, बी सी डी जी एच असे खूप सारे एलिमेंट्स क्यू मध्ये आहेत. मग इथे आपण कोणत्या सेटला कोणत्या सेटचा उपसंच म्हणणार? उपसंच कोण आहे इथे? कोणत्या एलिमेंट, कोणत्या सेट मधले सगळे एलिमेंट दुसऱ्या सेट मध्ये प्रेझेंट आहेत. तर छोटा सेट याच्यामध्ये पी आहे, तर पी मधले सगळे एलिमेंट क्यू मध्ये आहेत का चेक करायचे. पी इथे लहान आहे, मग तो कदाचित क्यू चा सबसेट होऊ शकतो, पण तो क्यू चा सबसेट होण्यासाठी पी मधले सगळे एलिमेंट क्यू मध्ये आहेत का ते चेक करावं लागतं. बघा ए आहे पी मध्ये, तो क्यू मध्ये पण आहे का? ए आहे ए एलिमेंट. त्यानंतर बी आहे, बी सुद्धा क्यू मध्ये आहे का? आहे. सी क्यू मध्ये आहे, डी पण क्यू मध्ये आहे, ई आहे क्यू मध्ये, एफ पण क्यू मध्ये आहे. म्हणजे पी या सेट मधले सगळे जे एलिमेंट्स आहेत ते क्यू मध्ये प्रेझेंट आहेत, क्यू मध्ये आहेत. म्हणून पी ला काय म्हणायचं? इथे सबसेट कोण असणार? जो छोटा सेट असतो की नाही, ज्याच्यातले सगळे एलिमेंट दुसऱ्या सेट मध्ये आहेत. जसं आता तुमची शाळा आहे, आता शाळेमध्ये तुमच्या 8वीचे विद्यार्थी आहेत, 9वीचे स्टुडंट्स आहेत, 10वीचे पण स्टुडंट आहेत. मग मी जर म्हटलं की एक सेट आहे पी सेट, तो फक्त तुमच्या 9वीच्या विद्यार्थ्यांचा सेट आहे. पी सेट 9वीच्या विद्यार्थ्यांचा सेट आहे, 9th मध्ये जे स्टुडंट्स आहेत त्यांचा सेट आहे. आणि क्यू जो आहे तो पूर्ण तुमच्या शाळेतल्या स्टुडंट्सचा सेट आहे. सगळ्या स्टुडंट्सचा सेट स्कूल मधले.
इथे छोटा सेट कोणता आहे बघा. आता समजा मी तुम्हाला सांगितलं पी जो आहे तो सेट ऑफ स्टुडंट्स इन क्लास 9th क्लास मधल्या मुलांचा सेट, आणि क्यू सांगितलं सेट ऑफ स्टुडंट्स इन युअर स्कूल, तुमच्या स्कूल मधले सगळ्या स्टुडंट्सचा सेट क्यू आहे. तर मला सांगा कोण मोठा आहे याच्यामध्ये आणि कोण कोणाचा सबसेट आहे. सबसेट कोणाला बोलायचं. पी असेल तुमचं उत्तर तर 1, तुम्ही असं 1 दाखवा, आणि क्यू जर असेल तर 2 दाखवा. याच्यामध्ये सबसेट कोण आहे. सबसेट म्हणजे कोणत्या सेट मधले सगळे स्टुडंट दुसऱ्या सेट मध्ये असणार आहेत. पहिला पी जो आहे तो सबसेट आहे की क्यू सबसेट आहे. 1 की 2 तुमचं ऑप्शन काय आहे. 1 ला सबसेट बोला म्हणायचं की 2 ला. सबसेट म्हणजे काय तर त्याच्यातले सगळे एलिमेंट दुसऱ्या सेट मध्ये आले पाहिजे. म्हणजे जसं एका सेट मधले सगळे स्टुडंट जर दुसऱ्या सेट मध्ये येत असतील तर त्याला आपण सबसेट म्हणतो. म्हणजे जो छोटा असतो आणि तो सबसेट कोण असतो जो छोटा आहे आणि त्याच्यातले सगळे एलिमेंट्स या दुसऱ्या सेट मध्ये जर येत असतील तर त्याला आपण सबसेट म्हणायचं. इथे नंबर 1 चा हा सबसेट आहे पी की नंबर 2 चा क्यू सबसेट आहे. कोणाला बोलायचं सबसेट. 1 की 2. नंबर 1 चा सबसेट आहे सबसेट बोलायचं की 1 ला. सबसेट कोण आहे. सबसेट कोण आहे पी की क्यू. जो छोटा आहे क्यू नाही. पी इज अ सबसेट ऑफ क्यू. पी ला सबसेट म्हणायचं का कारण पी मध्ये काय आहे सेट ऑफ स्टुडंट्स इन क्लास 9. क्लास 9 मधले स्टुडंट्स जे आहेत ते तुमच्या स्कूल सेट. क्यू काय आहे सेट ऑफ स्टुडंट्स इन स्कूल. 9वीचे जे स्टुडंट्स आहेत ते क्यू सेट मध्ये येणारच आहेत कारण क्यू सेट काय आहे तर सगळ्या शाळेतल्या विद्यार्थ्यांचा सेट आहे. त्याच्यामध्ये 9वीचे पण येणार, 8वीचे पण येणार, 10वीचे पण येणार, सगळेच विद्यार्थी येणार. म्हणून पी ला क्यू चा सबसेट म्हणायचं. पी सबसेट आहे. पी इज अ सबसेट ऑफ क्यू. सबसेटची जी वेन डायग्राम आहे ना सबसेटचा वेन डायग्राम तो नेहमी असा काढायचा असतो. म्हणजे एखादा दुसऱ्याचा सबसेट असेल ना ते एकात एक 2 वर्तुळ काढायचे. म्हणजे हा जो आहे ना आतला जो आहे तो पी असणार जो सबसेट आहे. म्हणजे स्टुडंट्स इन क्लास 9 आतमध्ये येणार. आणि मोठा जो आहे क्यू तो बाहेरचा मोठा क्यू सेट कारण तो सगळ्या स्टुडंट्सचा सगळ्या शाळेतल्या सगळ्या विद्यार्थ्यांचा सेट आहे. त्यामुळे क्यू बाहेर मोठा काढायचा आणि त्याच्या आतमध्ये पी काढायचा. समजा मी तुम्हाला आर दिला, आर सेट अजून दिला की सेट ऑफ स्टुडंट्स इन क्लास 8 8वीच्या विद्यार्थ्यांचा सेट. तो पण काय असणार आहे आर जो आहे तो पण क्यू चा सबसेट असणार आहे कारण 8वीतले सगळे विद्यार्थी पण क्यू मध्ये येणार कारण क्यू काय आहे सेट ऑफ स्टुडंट्स इन युअर स्कूल. 8वीचे विद्यार्थी पण त्या सेट मध्ये येणार. मग असे 2-3 सेट काढावे लागते. एक आहे हा पी आणि एक आहे आर. पी जो आहे तो 9च्या स्टुडंट्सचा सेट आहे आणि आर जो आहे तो 8 आणि क्यू जो आहे तो पूर्ण शाळेतले विद्यार्थी. हे बघा मुलांनो वेन डायग्राम काढला नाही की सोपं असतात. आम्ही 8वी आणि 9वीचे स्टुडंट्स आहेत त्याच्यामध्ये एकही कॉमन नाहीये.
कॉमन तुम्हाला एकही नाही, कारण पी आणि क्यू जो आहे, पी आणि क्यू, पी आणि आर हे पूर्णपणे वेगळे असणार आहे. कारण पी म्हणजे काय, तर 9वीच्या विद्यार्थ्यांचा सेट आणि आर म्हणजे 8वीचे. त्यामुळे तुम्ही असे नाही काढू शकत ते, कारण असा कोणताच विद्यार्थी नाहीये जो 9वीला पण आहे आणि 8वीला पण आहे. म्हणजे हा पार्ट जो असतो तो कॉमन असतो. कॉमन म्हणजे त्याच्यामध्ये तेच एलिमेंट येतात जे दोन्ही सेटमध्ये आहेत, 9वी मध्ये पण आहेत आणि 8वी मध्ये. असे तर कोणती मुलं नसणारच आहेत. त्यामुळे हे जे 9th पी आणि आर, पी म्हणजे 9वीच्या विद्यार्थ्यांचा सेट आणि आर म्हणजे 8वीच्या विद्यार्थ्यांचा सेट, पूर्णपणे वेगळा. कारण असा कोणच नाहीये जो 9वीला पण आहे आणि 8वीला पण आहे. त्यामुळे ते डिसजॉईंट सेट आहेत. डिसजॉईंट म्हणजे पूर्णपणे वेगळे सेट आहेत. त्यामुळे हे सगळे सेट आपल्याला ना वेन डायग्रामने काढता यायला पाहिजे. कळते का? आता आपल्याला वेन डायग्राम कळलं, सबसेट कळलं. युनिव्हर्सल सेट आहे पुढे तुम्हाला. युनिव्हर्सल सेट जो आहे ना, त्याच्यामध्ये आपण काय करतो, जसं मगाशी मी एक 3 सेट दिले होते तुम्हाला. एक पी दिला होता, एक क्यू दिला होता, एक आर दिला होता. पी मध्ये मी काय दिलं होतं, सेट ऑफ स्टुडंट्स इन क्लास 9, तुमच्या 9वीच्या क्लासच्या स्टुडंट्सचा सेट आहे पी. क्यू काय सांगितलं, सेट ऑफ स्टुडंट्स इन क्लास, हा सेट ऑफ स्टुडंट इन युअर स्कूल, म्हणजे शाळेतले सगळी मुलं क्यू मध्ये येणार. सगळी मुलं, जेवढी मुलं आहेत ती क्यू मध्ये येणार. पी मध्ये कोणती येणार, जी फक्त 9वीला आहेत ती पी मध्ये येणार. आणि आर मध्ये कोणती सांगितलेली, सेट ऑफ स्टुडंट्स इन क्लास 8, 8वीची मुलं ही आर मध्ये येणार, 9वीची मुलं पी मध्ये, आणि सगळी शाळेतली मुलं आहेत ती क्यू मध्ये. आता आपण बघितलं की पी जो आहे तो क्यूचा सबसेट आहे. पी जो आहे तो क्यूचा सबसेट आहे आणि आर पण क्यूचा सबसेट आहे, कारण आर मध्ये 8वीचे विद्यार्थी आहेत. त्यामुळे तो पण क्यू हा मोठा सेट आहे. क्यू म्हणजे तुमच्या शाळेतली सगळी मुलं. मग आर मधली सगळी मुलं क्यू मध्ये पण येणार आहेत. मुलांना कळतंय का थोडंफार? इथे युनिव्हर्सल सेट म्हणजे काय मुलांना माहिती आहे का? युनिव्हर्सल, तुम्हाला समजा 3-4 सेट दिले असतील, 3-4 सेट, तर त्याच्यातला युनिव्हर्सल सेट कोणता घ्यायचा माहितीये का? जो सगळ्यात मोठा आहे आणि बाकीचे जे सेट असतात ना ते त्याचे सबसेट असायला पाहिजे. समजा तुम्हाला 4 सेट दिले, आता इथे 3 सेट दिलेले मी तुम्हाला, पी, क्यू आणि आर. पी क्यू आर मध्ये सगळ्यात मोठा जो सेट आहे इथं तो क्यू आहे. क्यू, तो क्यू आहे. हा सगळ्यात मोठा सेट आहे, कारण या सेटमध्ये तुमच्या शाळेतली सगळी मुलं येणार आहेत. सगळी मुलं क्यू मध्ये येतात. हा सगळ्यात मोठा सेट आहे. बर, मोठा आहे, एक कंडिशन सॅटिस्फाईड होते, मोठा आहे तो. दुसरी कंडिशन काय आहे, दुसरी अट काय आहे की उरलेले जे सेट आहेत ना, 2 दिलेत ना, 3 दिलेत सेट ना, आणि त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा सेट क्यू आहे. सगळ्यात मोठा जर क्यू आहे तर उरलेले जे पी आणि आर आहेत ना सेट 2, ते त्याचे सबसेट आहेत का? क्यूचे सबसेट आहेत का? आहेत. पी पण क्यूचा सबसेट आहे, आर पण क्यूचा सबसेट आहे. युनिव्हर्सल सेट होण्यासाठी ना, बघा मी तुम्हाला आणखी एक एक्झाम्पल देते. इथे क्यू जो आहे ना तो युनिव्हर्सल सेट होणार, कारण पी आणि आर जे आहेत ते काय आहेत, क्यू चे सबसेट आहेत. समजा मी तुम्हाला इथे आणखी एक उदाहरण देते.
समजा ए सेट आहे, ए सेट मध्ये ए बी सी डी ई एफ जी आहे आणि बी सेट मध्ये बी आणि सी आहे आणि सी सेट मध्ये ए डी ई एच आहे. याच्यामध्ये सगळ्यात मोठा सेट जो आपल्याला दिसतोय ना तो ए आहे. याच्यामध्ये ए युनिव्हर्सल सेट आपण घेऊ शकतो का? बघा, युनिव्हर्सल सेट जर घ्यायचा आहे तर सगळ्यात मोठा जो असतो तो युनिव्हर्सल सेट असतो. तुम्हाला जे दिलेले सेट असतात की नाही, 3 सेट आहेत, 4 सेट आहेत, किती पण दिले असते, 3 आहेत, 4 आहेत, 5 आहेत, तर त्यामध्ये सगळ्यात मोठा जो सेट आहे तो युनिव्हर्सल सेट असू शकतो. पण पुढची पण अट महत्वाची आहे, पुढची कंडिशन महत्वाची आहे. मोठा सेट तर तो असतोच युनिव्हर्सल सेट, पण आणखी युनिव्हर्सल होण्यासाठी आणखी काय गरजेचं आहे की उरलेले जे सेट असतात, जसं आता उरलेत कोणते, ए हा मोठा सेट आहे, मग ए ला मी युनिव्हर्सल सेट घेऊ शकते. लगेच घ्यायचं नाही, लगेच आपण नाही ठरवायचं की एच युनिव्हर्सल सेट आहे. तो ठरवण्यासाठी आपल्याला काय करायचंय, बी आणि सी हे दोन्ही सेट ए चे सबसेट आहेत का बघायचं. बी आणि सी, बी सबसेट आहे का ए चा बघा, चेक करा. बी मधले सगळे एलिमेंट ए मध्ये आहेत का? आहेत, बी सी बी सी, म्हणजे बी हा ए चा सबसेट आहे. बी इज अ सबसेट ऑफ ए. पण सी आहे का तो पण चेक करायचा. बघा, सी मधला ए आहे, डी पण आहे, ई पण आहे, एच ए मध्ये आहे का? एच ए मध्ये नाहीये. म्हणजे सी जो आहे तो ए चा सबसेट नाहीये, कारण सी मध्ये एच आहे आणि ए मध्ये नाहीये. आपल्याला सबसेट आपण सी सबसेट केव्हा म्हणू शकतो ए चा, जेव्हा सी मधले सगळे एलिमेंट ए मध्ये असतात. पण तसं नाहीये, एक एलिमेंट जो सी मध्ये आहे तो ए मध्ये नाहीये. सी इज अ नॉट सबसेट ऑफ ए. सी जर ए चा सबसेट नसेल, फक्त बीच ए चा सबसेट असेल, तर युनिव्हर्सल सेट घेताना आपण ए घेऊ शकत नाही. ए ला युनिव्हर्सल सेट घेता येत नाही. ए ला युनिव्हर्सल सेट घेता येण्यासाठी तो मोठा पाहिजे आणि उरलेले सेट त्याचे सबसेट असायला पाहिजे. मुलांनो, मी काय बोलते कळतं का? थम्सअप तरी करा. बर, तर आपण बघूया एक्झाम्पल मध्ये काय काय आहे. प्रॅक्टिस सेट 1.3. प्रॅक्टिस सेट 1.3 मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे बघा. इफ ए इज इक्वल टू ए बी सी डी ई, असे ए मध्ये एलिमेंट आहेत, ए बी सी डी ई, आणि बी मध्ये एलिमेंट आहे सी डी ई एफ, आणि सी मध्ये एलिमेंट आहे बी डी, आणि डी मध्ये आहे ए ई. असे 4 सेट दिले. ए दिलाय, बी दिला आहे, सी दिला आहे आणि डी. ए मध्ये आहेत एलिमेंट ए बी सी डी ई, हे ए सेट मध्ये एलिमेंट आहे. बी सेट मध्ये सी डी ई एफ असे एलिमेंट्स आहेत. सी मध्ये बी डी आहे आणि डी मध्ये ई. तर आपल्याला विचारलंय, देन विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू अँड विच आर फॉल्स. तुम्हाला खाली स्टेटमेंट दिल्यात सबसेटच्या, त्या ट्रू आहेत की फॉल्स आहेत ते आपल्याला सांगायचं आहे. बघा, पहिली स्टेटमेंट काय दिली आहे, सी इज अ सबसेट ऑफ ए. सी इज अ सबसेट ऑफ बी. सी हा बी चा सबसेट होण्यासाठी सी मधले सगळे एलिमेंट बी मध्ये आहेत का चेक करायचे. सी सबसेट होण्यासाठी सी मधले सगळे एलिमेंट, सी मध्ये बी कॉमा डी आहे, ते बी मध्ये आहेत का, बी मध्ये बी, कारण तुम्हाला विचारलंय सी इज अ सबसेट ऑफ बी. सी मधले सगळे एलिमेंट बी मध्ये आहेत का? येस ऑर नो? सी मधले सगळे एलिमेंट
बी मध्ये आहेत का? सी मध्ये काय काय आहे? बी आणि डी आहे. सी मध्ये दिसते आपल्याला बी कॉमा डी. पण बी कॉमा डी सी मध्ये आहे, पण मला बी मध्ये पण पाहिजे ना. बी मध्ये आहे का बघा? बी मध्ये फक्त डी आहे, बी नाही आहे. सी मध्ये बी पण आहे आणि डी पण आहे, पण इथे फक्त डी दिसतोय, बी नाही दिसत. दोन्ही जेव्हा सी मधले याच्यात येतील ना बी मध्ये, तर सी ला बी चा सबसेट म्हणणार. आता हे फॉल्स आहे. सी इज नॉट सबसेट ऑफ डी, कारण सी मधला जो डी एलिमेंट आहे तो बी मध्ये नाहीये. सेट सी मध्ये बी आणि डी असे दोन एलिमेंट आहेत, पण बी मध्ये नाहीयेत ना दोन्ही पण. बी ऍबसेंट आहे बी मध्ये, म्हणून हे फॉल्स आहे पहिलं. त्यानंतर ए इज अ सबसेट ऑफ डी. ए हा डी चा सबसेट होईल का? ए मधले सगळे एलिमेंट डी मध्ये आहेत का? कसं शक्य आहे? ए मध्ये सगळ्यात जास्त एलिमेंट आहेत 5 आणि बी मध्ये 2च आहेत. मग ए नाही सबसेट होऊ शकत डी चा. एक वेळ डी ए चा होऊ शकतो, उलट चालेल. जे डी इज अ सबसेट ऑफ ए आहे, पण बघा डी मधले सगळे एलिमेंट ए मध्ये प्रेझेंट आहेत. मग डी ला ए चा सबसेट म्हणू शकतो, पण ए ला डी चा नाही म्हणू शकत, कारण ए मधले सगळे एलिमेंट डी मध्ये नाही आहेत ना. ए जेव्हा आपण सबसेटचं साइन, तेव्हा इकडचा जो आहे तो छोटा असतो सेट हा, पण इथे ए जो आहे तो मोठा आहे सगळ्यात. त्यामुळे सबसेट मध्ये ए नाही सबसेट, डी सबसेट आहे ए चा. हे करेक्ट आहे, हे लिहिलं तुम्ही तर करेक्ट आहे. डी इज अ सबसेट ऑफ ए. डी सबसेट ऑफ ए आहे, म्हणून ए सबसेट ऑफ डी असेल असं नाही, हे चुकीचं आहे. ए डी चा सबसेट नाहीये, कारण ए मध्ये सगळे एलिमेंट डी मध्ये नाहीयेत. फॉल्स आहे. डी इज अ सबसेट ऑफ बी. डी बी चा सबसेट आहे का? मुलांना सांगा, डी हा बी चा सबसेट आहे का? डी मध्ये काय काय दिसतंय? डी मध्ये आहे ए आणि ई असे दोन एलिमेंट आहेत, ए ई. आपल्याला दाखवायचंय डी इज अ सबसेट ऑफ बी. हे ट्रू आहे का? मग डी मधले सगळे एलिमेंट बी मध्ये आहेत का ते चेक कर. डी मध्ये ए ई आहे आणि बी मध्ये सी डी ई एफ आहे. म्हणजे ई आहे डी मधला, ई आहे बी मध्ये, पण ए नाहीये ना बी मध्ये. बी सेट मध्ये ए नाहीये ते, जे डी मध्ये आहे. त्यामुळे हे सुद्धा फॉल्सच आहे. बी इज अ सबसेट ऑफ बी, हे सुद्धा फॉल्स स्टेटमेंट आहे. त्यानंतर बघा, पहिलं पण फॉल्स आलं, दुसरं पण फॉल्स आलं, कारण सी मधले सगळे एलिमेंट बी मध्ये नाहीयेत. त्यामुळे पहिलं फॉल्स. इज अ सबसेट ऑफ बी आहे का? फॉल्स, कारण ए मोठा आहे. डी सबसेट ऑफ बी आहे का? कारण डी मधला जो ए एलिमेंट आहे तो बी सेट बी मध्ये नाहीये, हे सुद्धा फॉल्स. डी इज अ सबसेट ऑफ ए. डी मधले सगळे एलिमेंट ए मध्ये आहेत का? डी मधले सगळे एलिमेंट ए मध्ये आहेत बघा, ए आणि ई हे याच्यातले एलिमेंट, डी मधले सगळे एलिमेंट ए मध्ये आहेत. म्हणजे डी इज अ सबसेट ऑफ ए, हे ट्रू आहे. त्यानंतर बी हा ए चा सबसेट होतो का? बी ए चा. बी ए चा सबसेट नाही होणार का? माहिती का? कारण बी मधले सगळे एलिमेंट ए मध्ये नाहीयेत बघा. बी मधले सी ए मध्ये आहे, डी पण ए मध्ये आहे, ई पण आहे ए मध्ये, पण हा जो एफ आहे ना तो ई ए मध्ये नाहीये बघा. एफ जो बी मध्ये आहे, बी मध्ये एफ आहे पण तो ए मध्ये नाहीये, म्हणजे बी मधले सगळे एलिमेंट ए मध्ये नाहीयेत. बी
बी इज अ सबसेट ऑफ ए, हे तुमचं स्टेटमेंट जे आहे ते फॉल्स आहे, कारण बी मधले सगळे एलिमेंट ए मध्ये नाही येत आहे, हे सुद्धा तुमचं फॉल्स आहे. एफ नाही येत बघा, बाकी सगळे एलिमेंट आहेत बी मधले ए मध्ये, सी आहे, डी आहे, ई आहे, फक्त एफच आहे जो नाहीये आपल्याकडे ए मध्ये, म्हणून हे सुद्धा फॉल्स. हे ट्रू आहे, हे फॉल्स आहे. सी इज अ सबसेट ऑफ ए, सी आहे का सबसेट ऑफ ए? हा, आता सी मधले सगळे एलिमेंट म्हणजे बी कॉमा डी हे ए मध्ये पण आहेत, बी आणि डी, त्यामुळे सी इज अ सबसेट ऑफ ए, हे ट्रू असतं. अशा प्रकारे हे ट्रू और फॉल्स असं आपल्याला सांगायचं आहे. त्यानंतर आपल्याला वेन डायग्राम काढायचे. तर वेन डायग्राम काढण्यासाठी आपल्याला कधी पण तुम्हाला जर गुणधर्म पद्धतीने म्हणजे सेट बिल्डर फॉर्म मध्ये जर दिला असेल सेट, तर त्याचा जर लिस्टिंग मेथड मध्ये आधी कन्वर्ट करायचं. बघा आपल्याला हे टेक द सेट, सेकंड क्वेश्चन चालू झाला आपला मुलांना. सेकंड आपल्याला सेकंड क्वेश्चन काय आहे बरं? टेक अ सेट ऑफ नॅचरल नंबर्स. ऐकताय मुलांना सगळे? बर, आता आपण काय शिकतोय? आपण शिकतोय सबसेट, वेन डायग्राम आणि युनिव्हर्सल सेट. त्यानंतर आपल्याला काय आहे बघा? टेक द सेट ऑफ नॅचरल नंबर फ्रॉम 1 to 20 ऍज अ युनिव्हर्सल सेट. आपल्याला युनिव्हर्सल सेट घ्यायचा आहे आणि तो युनिव्हर्सल सेट कसा घ्यायचा आहे तो त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. युनिव्हर्सल सेट कसा घ्यायचा? टेक अ सेट ऑफ नॅचरल नंबर्स फ्रॉम 1 to 20 ऍज अ युनिव्हर्सल सेट. म्हणजे आपल्याला एक युनिव्हर्सल सेट घ्यायचा आहे ज्याच्यात 1 to 20 नॅचरल नंबर्स असणार. आता 1 to 20 नॅचरल नंबर्स म्हणजे तुमचा युनिव्हर्सल सेट जो आहे तो तुम्हाला असा घ्यायचा आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 and 20. हे तुमच्या सेट ए मधले सगळे एलिमेंट आहेत. सॉरी, यू मधले. युनिव्हर्सल सेट तुम्हाला 1 to 20 नॅचरल नंबर्स असा घ्यायला सांगितलेला आहे. तो मी घेतला यू. युनिव्हर्सल सेट, यू मीन्स युनिव्हर्सल सेट, तो 1 to 20 नंबर्सचा घ्यायचा आहे. आता आपल्याला पुढे काय घ्यायचंय सांगितलंय त्यांनी. शो दॅट एक्स अँड वाय युझिंग वेन डायग्राम. एक्स आणि वाय जे आहेत ना ते वेन डायग्रामने दाखवायचे आहेत तुम्हाला. वेन डायग्राम दोन्ही पण एक्स आणि वाय वेन डायग्रामने दाखवायचे आहेत. आता दोन्ही जे एक्स आणि वाय आहे ना ते आपल्याला सेट बिल्डर फॉर्म मध्ये दिलेले आहेत. म्हणजे दोन मेथड आहेत ना सेट लिहिण्याच्या. एक लिस्टिंग मेथड म्हणजे त्याच्यामध्ये आपण फक्त लिस्ट करतो, यादी करतो, आणि दुसरा आपण त्याचा गुणधर्म लिहितो. मग इथे गुणधर्म लिहिलेला आहे, यादी आपण करायची. आपण ओळखायचं त्या सेट मध्ये काय काय बरं येणार आहे. जसं की एक्स जो सेट आहे तो कसा दिलाय बघा. एक्स इज अ सेट ऑफ ऑल एक्स such that x belongs to n and 7 less than x less than 15. असं आपल्याला त्यांनी सेट बिल्डर फॉर्म दिलेला आहे. बघा आपल्याला एक्स काय दिलंय बरं. एक्स इज अ सेट ऑफ ऑल एक्स such that x belongs to n. एक्स जो आहे तो नॅचरल नंबर आहे, नॅचरल नंबरला बिलॉंग करतो, अँड 7 लेस दॅन एक्स लेस दॅन 15.
म्हणजे एक्स कसा आहे त्याची कंडिशन दिली आणि त्याप्रमाणे तुम्हाला तो एक्स घ्यायचा आहे. आता आपल्याला कसं दिलंय बघा मुलांना, एक्स मध्ये काय काय येणार बघा. एक्स इज अ नॅचरल नंबर. दोन कंडिशन दिलेत आपल्याला. एक्स नॅचरल नंबर आहे आणि एक्स जो आहे ना तो कसा दिलाय बघा मुलांना, नीट बघा की एक्स कसा दिलेला आहे. एक्स इज अ नॅचरल नंबर आणि एक्स नॅचरल नंबर तर आहे म्हणजे 1 2 3 तर आहेच, पण 1 2 3 वर सगळेच नंबर नाही येणार, कारण पुढे अजून एक त्यांनी अट आपल्याला दिलेली आहे की एक्स जो आहे ना तो कसा पाहिजे माहितीये का मुलांना, कसा पाहिजे बरं. एक्स जो आहे तो 7 पेक्षा मोठा आणि 15 पेक्षा छोटा पाहिजे. मग असे कोणते नॅचरल नंबर्स आहे जे 7 पेक्षा मोठे आहेत आणि 15 पेक्षा लहान आहेत, असे नॅचरल नंबर घ्यायचे. कोणते बरं. 8, 7 आणि 15. 7 पेक्षा मोठे आणि 15 पेक्षा लहान. 7, 8, 9, 10, 11, 12, 13 आणि 14. तुमचं एक्स मध्ये 7 नाही येणार, 7 पेक्षा मोठा पाहिजे, म्हणजे 8 पासून सुरू होणार. 8, 9, 10, 11, 12. कारण 7 पेक्षा मोठा पाहिजे आपल्याला एक्स. याचा अर्थ काय होतो की एक्स जो आहे तो 7 पेक्षा मोठा आणि 15 पेक्षा लहान पाहिजे. त्यामुळे 15 पण नाही येणार, 7 पण नाही येणार. त्यानंतर वाय काय दिलं आपल्याला. वाय जो आहे तो आपल्याला त्यांनी वाय कसा दिलेला आहे बघा. y is a set of all x, y is a set of all y such that y belongs to n. परत nच आहे बिलॉंग. y जो आहे तो नॅचरल नंबर्सच आहे, पण आणखी एक अट दिली आहे की y इज अ प्राईम नंबर फ्रॉम 1 to 20. एक तर नॅचरल नंबर आहे y आणि प्लस 1 to 20 मधला प्राईम नंबर पाहिजे आपल्याला y जो आहे तो प्राईम नंबर 1 to 20 मधला. म्हणजे तुमचं वाय हे काय काय येणार आहे. वाय मध्ये प्राईम नंबर घ्यायचा सगळे 1 to 20 मध्ये. 3, 5 प्राईम नंबर म्हणजे काय, जो फक्त स्वतःच्या आणि 1च्या पाड्यात येतो तो प्राईम नंबर. ते प्राईम नंबर्स असतात जे फक्त स्वतःच्या टेबल मध्ये येतात. आणि 1 ते 20 मधले सांगितलेले आहे. 1 ते 20 मधले. 1 2 3 1 2 3 नाही येणार, सगळे नंबर नाही येणार. आपल्याला प्राईम नंबर सांगितले. प्राईम नंबर म्हणजे जे कोणाच्याच टेबल मध्ये येत नाही. आता आपल्याला यांचा वेन डायग्राम काढायचा. आपले 3 सेट कुठले कुठले आहेत, यू एक्स आणि वाय. यू एक्स वाय. यू मध्ये काय काय आहे, 1 to 20 नंबर्स आहेत. एक्स मध्ये 8, 9, 10, 11, 12, 13, 14 आणि वाय मध्ये 2, 3, 5, 7,
बघा 3 सेट आपले असे असतात. आपला युनिव्हर्सल सेट जो आहे त्याच्यामध्ये 1 2 3 4 5 6 7 असे 20 पर्यंत नंबर्स आहेत आपले 20. आणि एक्स मध्ये काय काय आहे 8 9 10 11 12 13 आणि 14 हा एक्स मध्ये आहे. आणि वाय मध्ये सगळे प्राईम नंबर्स लिहायचे आपल्याला जे 20 पेक्षा छोटे आहेत हे प्राईम नंबर आहे सर. आता याचा आपला वेन डायग्राम कसा बरं काढायचा आधी एक्स आणि वाय काढून घ्यायचा यू आपण नंतर काढू. एक्स आणि वाय कसा काढायचा बघा आधी एक्स आणि वाय आपण असा काढायचा 3 ऑप्शन असतात आपल्याला असा काढायचा की एकात एक काढायचा की पूर्ण वेगळा काढायचा. कसा येणार पहिला ऑप्शन येणार दुसरं की तिसरं एक्स वाय साठी एकात एक 2 येणार वर्तुळ की दोन्ही वेगवेगळी येणार. दुसरं ऑप्शन हे आहे ना आपला दुसरं ऑप्शन आहे मोठ्यामध्ये छोटा आणि तिसरं पूर्णपणे वेगळे. हे एक्स आणि वाय साठी यातली कुठली आकृती काढणार तुम्ही पहिली दुसरी की तिसरी पहिली काढा मुलांना पहिली कारण त्याच्यामध्ये काही एलिमेंट्स आहेत ते कॉमन आहेत बघा दोघांमध्ये 13 आहे कॉमन 11 आहे है ना 11 आणि 13 दोघांमध्येही येतात. त्यामुळे एक्स आणि वाय काढताना आणि कोणाचा सबसेट वगैरे नाहीये त्यामुळे एक्स वाय असे काढायचे 2 एक्स आणि त्याला लागूनच वाय. आणि त्याच्या बाहेर जो एक आयत आहे हा तुमचा युनिव्हर्सल सेट असणार. हा युनिव्हर्सल सेट एक्स आणि वाय त्याचे एलिमेंट्स लिहून घ्यायचे आपण. एक्स मध्ये काय काय आहे बरं एक्स मध्ये 8 आहे 9 आहे 10 आहे 11 आणि 13 ना ह्या मधल्या पार्ट मध्ये लिहा कारण ते दोन्ही मध्ये येतात 11 आणि 13 एक्स मध्ये पण आणि वाय मध्ये पण म्हणून ते कॉमन पार्ट मध्ये येणार 11 13 बाहेर नका लिहू 11 आणि 13 10 12 आणि 14. आणि वाय मध्ये काय काय आहे 2 आहे 3 आहे 5 आहे 7 आहे 11 13 तर आपण ह्याच्यात लिहिलेले आहेत ते नका लिहू 17 आणि 19 17 आणि 19. आता हे 2 सेट मी लिहून घेतले बघा जरा 2 सेट तुमचे बरोबर आहेत का. आणि उरलेले जे घटक आहेत जे दोन्ही मध्ये नाहीयेत पण यू मध्ये आहेत हा तुमचा एक्स सेट आहे आणि हा वाय आहे. आणि उरले काय काय बघा 1 आहे 2 3 झालेला आहे आपला इथे बघा वाय मध्ये 2 3 झालाय 4 राहिलेला आहे 5 पण आहे झालेला आहे 6 राहिलेला आहे 7 पण झालाय 8 9 10 11 12 13 14 झालेला आहे 14 पर्यंत सगळे झालेले. त्यानंतर 15 16 येणार 17 इथे आहे 19 पण झालेला आहे 17 18 येणार इथे. हे सगळे ना बाहेर येणार या सेटच्या 18 आणि 1 20 येणार. आणि बाकी सगळे आतमध्ये आपण मगाशी लिहिलेले आहेत. आणि आपण हे आणखी एक उदाहरण घेऊ तोपर्यंत तुम्हाला अभ्यास काय आहे हा जो 1.3 आहे त्याची पहिलं आणि दुसरं गणित सोडून आणायचं. अभ्यास 1.3 मध्ये अभ्यास 1.3 मधून पहिली प्रश्न क्रमांक क्वेश्चन 1 and 2 सॉल्व करायचं. एक्सरसाइज 1.3 मध्ये एक्सरसाइज 1.3 मध्ये क्वेश्चन 1 and 2 सॉल्व करायचं. ठीक आहे
सगळ्यांनी अभ्यास करून यायचं. कळलं का तुम्हाला काय शिकले तुम्ही? काय शिकले कळलं का? बर, ठीक आहे, ठीक आहे, चालेल. बाय.